अश्मयुग दगडांची हत्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास भाग 2 पाहत आहोत. त्यामधील पाठ 6 गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू? कदाचित बोटाने नुसते टोकारून पाहू, नाही जमले तर एखादी कडक काटकी शोधू, त्या काटकीने उकरून पाहू. तरीही नाही जमले तर मात्र एखादा छोटासा अंकुचितदार दगड शोधून आणू. त्या दगडाने काम व्हायला पाहिजे. नाहीच झाले तर आपल्याला लोखंडाची सळई आणावी लागेल. यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागते हे लक्षात येते. पुढील 4 गोष्टीवर आपली साधनांची निवड अवलंबून असते. साधनांची उपलब्धता, कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, अधिक परिणामकारकता, साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. चिंपांझी सारखे वानरसुद्धा बिया किंवा कठीण कवचांची फळे फोडण्यासाठी दगडांचा वापर करतात. तसेच वारुळातील मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात. मानवही मृत प्राण्यांची हाडे, दगड, वाळक्या, काठ्या आणि काटक्या या साधनांचा उपयोग करतच होताच. सततचे बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती यांच्या आधारे काटक्या, हाडे आणि दगडे तासली तर त्यांच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात हे मानवांच्या लक्षात आले. शिवाय त्या वस्तूंना हवा तसा आकार देता येते हेही त्याला समजले. मागील पाठात आपण पाहिले की कुशल मानवांच्या अवशेषाबरोबर दगडांची हत्यारे मिळाली. त्या अवशेषांच्या जवळपास ती हत्यारे मिळाली म्हणून ती त्याने बनवली होती असे मानता येईल. परंतु तो फक्त दगडांची हत्यारे बनवत होता का? याचे उत्तर नाही असे द्यावे लागते, कारण तो इतर वस्तूपासूनही हत्यारे बनवत होता. तथापि आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारांमधील दगडांची हत्यारे तेवढी सापडू शकतात. हाडांची हत्यारे क्वचितच मिळतात. काठ्या आणि काटक्या या नाशवंत वस्तू असल्यामुळे त्याच्यापासून केलेली त्या काळातील हत्यारे मात्र सहसा मिळत नाहीत. अश्मयुगीन हत्यारे. ज्या काळातल्या हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडांची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. अश्म म्हणजे दगड. हत्यारांचे आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड पाडले जातात. त्यामध्ये पूर्वाश्मयुगातील कुशल मानव आणि ताठ कण्याचा मानव या दोहोंनी आघात तंत्राचे हत्यारे बनवली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडांचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात. या पद्धतीने तयार केलेली पुराश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधाबड होती. त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे. अशा हत्यारांना तोंड हत्यारे म्हणत. त्यांचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते. कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती. कुशल मानवांना शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते हे त्यांच्या हत्यारावरून समजते. ही हत्यारे तयार करताना दगडांचे धारदार छिलके निघत असत. ते छिलके कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे, मांसांचे किंवा इतर अन्नपदार्थांचे तुकडे करणे, काठी तासणे इत्यादी कामासाठी वापरत असे. कुशल मानवाच्या तोड हत्यारापेक्षा ताठ कण्याच्या मानवाने बनवलेली हातकुराड आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजे
पसरत पात्याची कुऱ्हाड. प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी मनामध्ये साकार व्हावे लागते. तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरवता येते. ताठकण्याचा मानव हत्यार घडवण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. दगडांचे छोटे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबरसिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला. शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचे पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवड्या तासण्या बनवल्या. म्हणजेच तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या हत्यारे वापरत होता. सुधारलेल्या हत्यारामुळे ताठकण्याच्या मानवाच्या अन्नामध्येही अधिक विविधता आली, कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले. त्यामध्ये प्रामुख्याने हरिण, ससा, गवा असा प्राण्यांचा समावेश होतो. शक्तिमान मानवाने दगडांची हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली. तो लहान आकारांची हत्यारे तयार करू लागला. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करणाऱ्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यापासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यासारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली. तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला. बुद्धिमान मानवाने हत्यार बनवण्याचे तंत्र, परिसरांचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती. त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाले. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या. काही सामूहिक उत्सवही तो करू लागला होता. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, ग्रहचित्रे याचा या उत्सवाशी संबंध असावा असे मानले जाते. बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केलेले त्या काळातील मणी मिळालेले आहेत. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्म युगातच झाली होती. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहेत. पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाहीत. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हातनोरा नावाचे गाव आहे. या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड याचे अवशेष मिळाले. ते अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत. त्याखेरीज पदुचेरीजवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एक बालकाची अश्मीभूत कवटी मिळाली. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधूनही पुराश्मयुगीन मानवांचे काही अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर आणि नेवाशाजवळचे चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. चिरकी नेवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे. मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखी पुढे पडले. त्याने कुत्रा मांसाळला. मध्याश्मयुगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवाची जीवनपद्धती बदलू लागली होती. बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही करू लागले होते. त्यामुळे ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहत होता. त्यांच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेशही झाला होता. या काळात शेळी, मेंढी या प्राण्यांच्या मांसाळवणाची सुरुवात झाली. या सगळ्यांचा विचार करता मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी
विविध प्रकारच्या वजनांची हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती. लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत. अशा तऱ्हेने तो सुरी, विळा यासारख्या अवजारे बनवत असे. भारतात अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळाले आहेत. राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लांघनजत आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्त्वाची मध्याश्मयुगातील स्थळे आहेत. नवाश्मयुग. नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडांची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारची हत्यारे घडवून जाण्याचा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग असे नाव दिले गेले. नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवनपद्धती झाली. शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले. भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतातही नवाश्मयुगीन संस्कृतीची अनेक स्थळे उजेडात आणलेली आहेत.